आसमानी सुलतानी संकटांना तोंड देता देता आता आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची पुन्हा एकदा बाजारभावाने कोंडी केली आहे। सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। सोयाबीनचे दर आता नेमके का घसरलेत पाहुयात या संदर्भातीलच हा खास रिपोर्ट। अमेरिकेतून सोया तेल आणि DDGS आयात करण्याचा निर्णय। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा अतिरिक्त पुरवठा। अमेरिकेच्या नवीन व्यापार धोरणांचा सोयाबीन दरावर परिणाम। आयात वाढली, व्यापाऱ्यांमध्ये खरेदीबाबत सावधानतेची भूमिका। परिणामी सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर। अमेरिकेतून सोया तेल आणि DDGS आयात करण्याच्या निर्णयाच्या भीतीने बाजारात सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। आयात वाढल्याने स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये खरेदीबाबत सावधानतेची भूमिका आहे। त्यामुळे आता सोयाबीनवर बाजारात दर घसरणीचं दुहेरी संकट ओढावते। काही दिवसांपूर्वी प्रति क्विंटल 5,800 रुपयांपर्यंत गेलेला सोयाबीनचा दर हा घसरून सुमारे 5,200 रुपयांवर आलाय। दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रांऐवजी आता खुल्या बाजाराला प्राधान्य दिले। मात्र अचानक हे दर कोसळल्याने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरल्याचं पाहायला मिळते की शासन जो आमच्या शेतकऱ्याला पिकाला हमी भाव निश्चित करतं तो कधी करतंय पीक पेरणीच्या वेळेस, परंतु पीक पेरणीच्या नंतर अनेक असमानी संकट असतील, सुलतानी संकट असतील आमच्या शेतकऱ्यावरती ओलांडतात आणि त्यानंतर मात्र शेतकऱ्याला कळते की आपल्या पिकाला हे भाव आहे। मुळामध्ये पूर्णपणे शासनाचं फसवेगिरीचं धोरण आहे। त्यामध्ये कितीतरी पटीनं खताचे भाव असतील, औषधाचे भाव वाढलेले असतात आणि त्यामध्येच ज्यावेळेस आमचं पीक कापणीला येतं त्यावेळेस निसर्ग कोपलेला असतो आणि निसर्ग कोपल्याच्या नंतर आम्ही उरलं सुरलं जे पीक आहे ते पीक बाजार समिती असतील की व्यापारी असतील यांना विकण्याचा प्रयत्न करतो, परंतु व्यापाऱ्यांवरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही। कारण की आमच्या पिकाचं जे मोबदला आहे तो मोबदला शासनाने पूर्णपणे चुकीचा ठरवलेला आहे। व्यापाऱ्याला 70% ते 80% शेतकरी हा आपला माल विकतो आणि व्यापारी कोणाला विकतात तर जे काय तेलाच्या फॅक्टऱ्या असतील, ज्या पेंडीच्या फॅक्टऱ्या असतील त्यांना विकतात आणि उरला सुरला शेतकरी आमचा मात्र बाजार समित्याला विकतो आणि बाजार समित्या मात्र त्या ठिकाणी मावचरच्या पद्धतीनं आमचा माल खरेदी करतात। मग याच्यावरती कुठल्याही प्रकारचं राज्य शासनाचा अंकुश नाही, केंद्र सरकारचा अंकुश नाही किंवा जिल्ह्याचं जे का प्रशासन असेल यांचंही अंकुश नाही आणि यामुळे खरं पाहता पूर्णपणे शेतकऱ्याची लूट होत आहे। जालना जिल्ह्याला यावेळी अतिवृष्टीनं झोडपल्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झाले। परिणामी सोयाबीनच्या उत्पादनावर मोठा परिणाम झालाय। सरकारनं आता सोयाबीनवर प्रति क्विंटल 2,000 रुपये अधिकचा मोबदला द्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा थेट इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। रोजी 5200 रुपये क्विंटल प्रति याप्रमाणे विक्री झालेली आहे आणि मागच्या शनिवारी 5600 रुपये क्विंटल प्रमाणे भाव होता, परंतु आठवड्याभरामध्ये बरीचशी मंदी जाणवली, बरेचसे बाजारभाव कमी झालेले। तर त्याचं कारण जो अमेरिकेचा आणि भारताचा जो करार झालेला आहे सोयाबीनच्या तेलाबाबतीत आणि सोयाबीनचे जे DOC पेंड म्हणतो आपण त्याच्या बाबतीत, परंतु काही प्रसारमाध्यमांनी म्हणा किंवा काही घटकांनी त्याची दिशाभूल करून असं कळवलं की अमेरिकेहून सोयाबीन येणार आहे, अमेरिकेहून सोयाबीन येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईगडबड करून माल विक्रीच काढला आणि जे सालवण प्लांटवाले किंवा व्यापारी लोक होते त्यांनी भाव गडगडल्यामुळे थोडा हात रोखून धरला, त्याच्यामुळे मंदी आलेली आहे। पण येणाऱ्या काळामध्ये पुन्हा भाव वाढण्याची शक्यता आहे। बरं, सध्या कशी आहे, किती सोयाबीन आली आहे? सोयाबीन जवळजवळ माझ्या मते 75 ते 80% शेतकऱ्याच्या घरातून व्यापाऱ्यांच्या घरामध्ये किंवा सरकारच्या जे नाफेडला सोयाबीन टाकलं त्याच्यामध्ये 75 ते 80% सोयाबीन विक्री झालेली आहे। फार तुरळक शेतकऱ्याकडे सोयाबीन शिल्लक आहे आणि अजून बराचसा कालावधी जायचा आहे, त्याच्यामुळे सोयाबीनमध्ये तेजी निश्चितच येणार। ओल्या दुष्काळामुळे सोयाबीनचं उत्पादन घटले, त्यातच सरकारच्या आयात निर्यात धोरणांमुळे सोयाबीनचे दरही कोसळल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडले। मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार ही दर घसरण कशी थांबवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। सरकारच्या आयात निर्यात धोरणांमुळे सोयाबीनच्या दरावर मोठा परिणाम झालाय। शेतकरी आसमानी सुलतानी संकटात सापडलेले असतानाच आता सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळते। अगोदर अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घसरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। असं असतानाच आता सोयाबीनच्या दर घसरणीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वीच प्रति क्विंटल 5,800 रुपयापर्यंत गेलेला सोयाबीनचा दर घसरून आता 5,200 रुपयांवर आलाय।
त्यामुळे सोयाबीनच्या होत असलेल्या दर घसरणीमुळे शेतकरी तीव्र संतापाच्या भावना शेतकऱ्यांमध्ये उसळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अजय गाढे, LS मराठी, जालना.